SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत. सोलापुरात भारतीय जनता पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये चांगलीच जुंपली आहे. संजय राऊत यांच्या जयकुमार गोरे यांच्यावरील त्या गावरान भाषेतील टीकेनंतर गोरे यांनी कोण संजय राऊत अशी प्रतिक्रिया दिली. मात्र आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी राऊत यांना फैलावर घेतले. नंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करताना पालकमंत्र्यांवर खालच्या भाषेत टीका केली. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्र्यांवर अनेक आरोप करत त्याला उत्तर देण्याचे आवाहन दिले होते. दरम्यान शुक्रवारी पालकमंत्री गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे यांच्या आरोपांना गंभीरपणे उत्तर दिले. सुषमा अंधारे यांचा मोठ्या भगिनी म्हणून उल्लेख केला होता. अंधारे यांच्यावर कोणतीही टीका न करता त्यांना ब्रीफिंग करणाऱ्यांवर त्यांनी तोफ डागली होती. दुसऱ्याच दिवशी या पत्रकार परिषदेच्या उत्तरानंतर सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर आपल्या पेजवर पोस्ट करत पालकमंत्र्यांना पुन्हा डिवचले. कॉपी करून पास झालेले मंत्री असा उल्लेख त्यांनी केला. दरम्यान त्यांची पोस्ट काय आहे वाचा. जयकुमार गोरे हे निश्चितपणे कॉप्या करून पास झालेले मंत्री असावेत आणि संस्कार असतील की नाही याबद्दल तर शंकाच आहे. जयकुमार पत्रकार परिषद घेत असताना थोडे कमी पीत चला. आणि हो, एखाद्याच्या पत्रकार परिषदेचे उत्तर द्यायचे असेल तर आधी त्याने घेतलेली पत्रकार परिषद पूर्ण बघत चला. तुमच्यासाठी लिंगपिसाट शब्द संपूर्ण पत्रकार परिषदेत कुठेही वापरलेला नाही. पण तुम्हाला स्वतःबद्दल जर त्याबद्दल इतकी खात्री वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. तुमच्या आजूबाजूला बसलेले तुमचे जे 2 चमचे वजा दलाल आहेत त्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग केलं असेल. आता तुमच्या दुसऱ्या वाक्याकडे येऊ. तुमच्या बोलण्याचं मला फार विशेष असं वाटलं नाही. भाजपचा मंत्री म्हटल्यावर ही भाषा फारच सहज स्वाभाविक आहे, कारण तुमच्यासारख्या माणसाकडून दुसरी कोणतीच अपेक्षा असूच शकत नाही. फक्त एक छोटासा प्रश्न, काल तुम्ही माझा उल्लेख ज्येष्ठ भगिनी असा केलात आणि आज तुमच्या तोंडी असे शब्द आहेत. जयकुमार तुमच्याकडे मोठ्या किंवा छोट्या बहिणीशी याच भाषेत बोलतात का?